नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे शनिवार आणि सर्वांना शुभ शनिवार. तर आज सकाळी सकाळी शनिदेवाचं दर्शन मी तुम्हाला करवणार आहे. तर हे आहे शनी शिंगणापूर आणि आज आलेलो आहोत दर्शनाला. उद्या आता पॅकिंग करीन मी, तर मग पॅकिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीन नक्की. पण आता आज आईच्या आणि वडिलांच्या पाया पडायला जायचे, तर म्हटलं चला. तिकडं काय बघती मनी प्लांट पण छान असे फुटलेत पहा, मस्त. पहा हे मनी प्लांट किती भारी चालले. आणि हे ब्रह्मकमळ या बादलीमध्ये लावलं आहे. आता खाली जागाच नाही राहिली. आणि हे एक मनी प्लांट हे आता वर लावून द्यायचं आहे. आणि हे एक शोचं झाड आहे, बहिणीच्या इथून आणलेलं होतं, तर ते पण आता मस्त आलं आहे पहा, छान असं आहे. हे पण वृषांग बाळ घालतं आहे आमचं पाणी सगळ्या झाडाला, थोडं थोडं घालायचं पाणी. आपल्या गेटमधलं जे सदाफुलीचं झाड होतं ना, ते मला अजिबात खराब करावं नाही वाटलं, त्याच्यामुळं मग मी ते झाडे ना इथं लावलं बादलीमध्ये. तर जशीची तसेच से फुलं आहेत पायाला मस्त. हा वांगे आहे ना त्याला, हा तोड बरं ते वांग्याचे पण 2 प्लॅन्ट आहे ना या बादलीमध्ये शिफ्ट केले आणि मस्त वांगे आले पहा. त्याला शेंडा मोडून हळूच तोड. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज केलेला आहे व्हिडिओ सुरू, कारण मला जायचं आहे नर्मदा परिक्रमेला 1 मार्चला. तर आता त्यासाठी ना तयारी सुरू आहे. तर नर्मदा परिक्रमा गाडीने करण्यासाठी स्त्रियांसाठी काय काय आवश्यक आहे वस्तू, तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे. पण काल आहे ना किराणा भरला, तर त्यामध्ये ना पहा भडंग मुरमुरे, आता आहे ना चिवडा करायचा आहे भडंगचा. तर थोडंफार जवळ असं पाहिजे, कारण काय होतं खूप असा दुर्गम भाग असल्यामुळं कधी कधी तिकडं जेवण पण मिळत नाही, तर आपल्याजवळ थोडाफार खाऊ पाहिजे, म्हणून त्यासाठी आता भडंगचा चिवडा करणार आहोत. आणि आपल्याला नर्मदा मैयाची पूजा करायची असते रोज सकाळ संध्याकाळ, तर त्यासाठी ना 50 वाती तुपात भिजवायच्या आहेत. तर आम्ही काल मॉलमधून या फुलवाती पण आणल्यात आणि मला थोडासा मुखवास करून न्यायचा आहे, त्यासाठी तीळ पण घेतले. तर या डबीमध्ये मी आता ह्या वाती ना तुपात भिजवणार आहे. तर चाललेली आहे ज्योतीची धावपळ, थोडेसे खारी शेंगदाणे पण करून न्यायचे आहेत. तर तो सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला आहे ना दाखवणार आहे. नर्मदा परिक्रमासाठी आपल्याला काय काय आवश्यक अशा वस्तू लागतात. पण आता सध्या आहे ना किचनमध्ये आले आणि आज करायचे आहे भडंग मुरमुऱ्याचा चिवडा, थोडंसं कापण्या बाजरीच्या पिठाच्या आणि थोडेसे खारे शेंगदाणे आणि एक कारळाची चटणी. तर एवढंच फक्त मला न्यायचं आहे, जास्त काही न्यायचं नाही. तर नाही म्हणून आपल्याजवळ ठेवायचं आहे ते. तर 10-15 दिवस एखाद्या प्रवासाला जायचं असताना त्यावेळी भरपूर अशी तयारी करावी लागते पहा. आणि ज्योतीने सुद्धा माझी व्यवस्थित अशी सर्व तयारी करून ठेवली पहा. आणि साड्या ब्लाऊज हे सर्व व्यवस्थित इस्त्री करून ठेवले. आणि प्रत्येक साडी ही व्यवस्थित अशी एका पिशवीमध्ये घेऊन ठेवलेली आहे. कारण आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी थांबतो ना, खूप अशी गडबड होते आणि आंघोळीला जाताना ही गडबड होते, त्यामुळं सर्व व्यवस्थित असं घ्यायचं आहे. 2-3 दिवसापासून सारखी काहीतरी वसवस चालू आहे आमची. काल पण गावात गेलो होतो आणि उशीर पण झाला, दृश्यांचं चालू आहे डाव इथं. तर प्रवासाला जाण्यासाठी थोडंसं हा खाऊ पण घेणार आहे आणि काही मुलांसाठी घरी पण ठेवणार आहे. तर मुलांना पण असं खूप आवडतं मध्ये आधी खायला. काय होतं पोटात गॅस होतो, तर मग आता हा मुखवास मी करून घेणार आहे. जवस, तीळ, ओवा, जिरे आणि बडीशोप. तर धनाडाळची बडीशोप घेतलेली आहे आणि मस्त असं आता ही भाजून घेते आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मिठाचं पाणी.
तर मैत्रिणींनो संध्याकाळचे ना 5:30 वाजलेत आणि अजून पण असं खूप असं प्रखर ऊन आहे. तर आता आहे ना आम्ही चाललो आहे अरुणभाऊच्या मळ्यामध्ये, कारण मला आता परवा जायचं आहे. तर सर्व आता उद्या आता पॅकिंग करीन मी. तर मग पॅकिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीन नक्की. पण आता आज आईच्या आणि वडिलांच्या पाया पडायला जायचं आहे. तर चला आता अरुणभाऊच्या मळ्यामध्ये चाललो आहे. लहानी बहीण पण येणार आहे भेटायला. तर आपण जेव्हा एखाद्या प्रवासाला जातो ना, आईवडिलांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. तर वडील तर हयात नाही, पण आईचे आशीर्वाद मी दरवेळी घेत असते. तर चला मैत्रिणींनो आता जाऊया अरुणभाऊच्या मळ्यामध्ये. चाललोय शेतात चक्कर मारायला. बापले मारतेत फवारा कांद्याला. म्हटलं चला आता घरी घरी थांबण्यापेक्षा आहे ना वावरातच जाऊ. आले असते तरी गाडी आली असती. कुठं तिकडून ना? हा हाय म्हटलं घरीच असते ना आता. कांदे धाबडायचे होते, कांदे सापडले. अजून परत ते म्हणले परत एक कांदे लय भारी झाले ग. मस्त झाले. सगळं पिकं भारी येतं. गहू इतका वाढलाय पडायला लागलाय. थोडं पण कांदे मस्त आहेत अहो. गोट भारी झाले. केळी लय बारीक बारीक, पण ना केळीच वाढत नाही तुमच्या इथं. झाडच वाढत हं, हं. नाही. इथं जागा किती होती बहिणी ए वाळेल नारळ आहे का ग? वाळलेले नाही का? हे पडले. ऋषांक बसलाय का तो माग? हा ऋषांक दिसतोय ते पोहोचले. गेला नाही एवढं. कांदेच फवार चालली. ऊस चालली करावं लागेल थोडं. कांदे गेल्याशिवाय ऊसाचं नाही काही करता यायचं ना. पण पाणी नाही भेटलं ना. कांदे काय आता निघतील. आपण याला गेलो होतो तर तिने पुढे पाय ते वाघे पाय पोरांच्या मागच पळण नुसतं. तू कुठं चालला? गेलो होतो ते. त्यावेळेस मग लई पाहुणे तुमचं लय अवघड आहे. तुम्ही ना आम्ही आता चाललोय शनी शिंगणापूरला शनिदेवाच्या दर्शनाला. अरुणभाऊची फॅमिली आणि लहान्या बहिणीची फॅमिली पण आली, ती पण येणार आहे. तर शनिदेवाचं दर्शन घेऊ आता संध्याकाळच्या वेळेस आहे ना, खूप भारी वाटतं तिथं. चला तुम्हाला पण घडवते शनिदेवाचं दर्शन. इकडून लागला खोकला यायला. बेबीचा खोकला आहे ना. तर तुम्ही जर अजून शनी शिंगणापूरला शनिदेवाच्या दर्शनाला आला नसाल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की शनिदेवाचं दर्शन घडेल पहा. आणि नक्की शनी शिंगणापूरला या. खूप सुंदर असं मंदिर झालं आहे, खूप सुंदर असा परिसर आहे. आणि मंदिराच्या पाठीमागे खूप मोठी अशी पार्किंग आहे गाडी लावण्यासाठी. आणि मंदिरात पण तिथूनच जाता येतं. तर खूप सुंदर परिसर झाला आहे. पूर्ण असं पानस नाल्याचं सुशोभीकरण केलेलं आहे. आणि संध्याकाळच्या वेळी तर खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो. फोटोही खूप छान निघतात तिथं. तर चला आता तुम्हाला घेऊन जाते मंदिरामध्ये. तसं पाहायला गेलं तर शनिदेव आभाळाखाली चौथऱ्यावरच आहे. शनिदेवाचं मंदिर नाही, पण समोर असं मंदिर आहेत भरपूर असे. ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतं तं नमामि शनेश्वरम. ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतं तं नमामि शनेश्वरम. फसवलं तुला. तर पाठीमागच्या बाजूला आलो होतो थोडंसं फोटोशूट करायला. तर भाचीचा फोन आला होता आणि सगळे गेले मला, कारण ती जॉबला आहे, लांब आहे आमच्यापासून, त्यामुळं तिचा व्हिडिओ कॉल आला होता. त्यानंतर आलेलो आहोत इथं आम्ही संतोषी मातेच्या दर्शनाला. तर आम्ही कायमच या संतोषी मातेच्या दर्शनाला येत असतो. तर इथं मावशींनी गाडीची पूजाही केली. ऋग्वेद ऋषांक श्यामलाही ओवाळलं, अरुणभाऊलाही ओवाळलं. तर या मावशींचा आशीर्वाद आम्ही कायमच घेत असतो आणि संतोषी मातेचा आशीर्वादही आम्ही कायमच घेत असतो.
तर आज अरुण भाऊने भाच्याने गाडी घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी आम्हाला सर्वांना मस्त अशी हॉटेलमध्ये पार्टी दिली होती आणि श्यामने सर्वांना आईस्क्रीम कोन आणलेले होते. तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तिकडं काय बघती तो उलट्या हाताने घेतली. कस काय मी उजव्या हातात घेतले ना. भेटले मला पैसे देवाला जायला. यायचं का तुला? तुला यायचं? काय आता आधी ठरीती बरं का आणि अगोदर नाही म्हणत. तुला संसार सुटत तुझी लेकाचा. काय जाऊ ते जाऊ योग्याचे तवाचे. हा मी जाऊन येते आता. मग सांगते देवाला म्हणून आमच्या बाईला बोलव. हा लय खर्च झाला आज. पाटलाने पार्टी दिली आम्हाला. मला पैसे पण दिले वरून है ना.